राम मर्यादा पुरुषोत्तम होते, पण यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता एकवचनी पण राहिले नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण ना कोण तरी बोलत आहेत. मोदी की गॅरंटी एका भ्रष्टाचार आरोप असलेल्या एकाला उपमुख्यमंत्री बनवले. कोरोनामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम केले. राहुल नार्वेकर सारख्या 10 पक्ष बदलून आलेल्याने निर्णय देणे म्हणजे मूर्खपणा. हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. योगायोगाने शिंदे येथे राहतात. बहुत हो चुकी मन की बात, कब होगी जन की बात. राज्यातील जनता निवडणुकीची वाट बघत आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांचा झालेला अपमान सहन झालेला नाही. फिरताना लोक म्हणतात पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. स्वतः वकील सांगत होते, जेव्हापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले तेव्हापासून महाराष्ट्राचा क्राईम रेट खूप वाढला. सर्वात जास्त क्राईम रेट कल्याण आणि ठाण्यात आहे. हे दुर्दैव आहे. गुजरातसाठी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुनीमगिरी का करतात? सेमी खांडेकर मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे, पंतप्रधान फक्त गुजरातचे. मा भवानी शक्ती दे, मलगंडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठमाती दे. बोललो आम्ही, करा गुन्हा दाखल. बापसागर बंगल्यावर राहतो, मग कणकवलीमध्ये कोण राहतात? राज्यात पोलिसांचा गैरवापर. नितेश राणे याचे भाषण म्हणजे सरकारी कामात अडथळा. पोलीस पैशाचे अपमान, मग गुन्हा का नाही? फडणवीस 353 गुन्हा का दाखल केला नाही? पोलिसांबद्दल आदर धाक वचक राहिला नाही. दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार सुरू आहे. मांजराचे आडनाव म वरून सुरू होते. चालला होताना काँग्रेसमध्ये, मग का तुम्ही आणला? चूक केली तुम्ही. शिंदे यांना कंटाळा होताना, मग आता. जी मस्के यांची भाषा बघा, त्यांचा स्वरांचा भाग आहे. 50-50 सरकारी पैशातून कट कमिशन घेऊन गाड घेऊन फिरणे, याला शौर्य म्हणत नाहीत. मस्के यांना सांगते, कुत्ता अपने गली में शेर होता है. मस्के ही ताकद आहे ना, ती निष्ठावंतामध्ये असते, गद्दारमध्ये नाही. म्हाके यांना आव्हान आहे, हिंमत असेल तर माझ्या इलाक्यामध्ये येऊन दाखवा. जो मातोश्रीबद्दल बोलेल त्याचा चक्रवाढ व्याजासह हिशोब केला जाईल. जातीमध्ये भांडणे लावणे बंद करा. फडणवीस हिंदू मुस्लिम दंगल शिजू शकत नाही, मग त्यांनी मराठा ओबीसी डाव रचला. विकासाचा मुद्दा भाजपकडे नाही म्हणून धर्माचे जातीचे राजकारण करत आहात. फडणवीस यांचा अस्सल निशाणा शिंदेंवर आहे. पवार यांच्यावर जरांगे आरोप. देवेंद्र इकडचे तिकडचे काही बोलू नका. महिलांवर होणारे अत्याचाराची श्वेतपत्रिका काढा. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठे असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे. वकील सांगतात ॲव्हरेज बेल ॲप्लिकेशन 3 ते 3.5 हजाराचं आहे. ॲव्हरेज बेल ॲप्लिकेशन 3 ते 3.5 हजाराचं, आणि त्यातही 3 ते 3.5 हजारांमध्ये 307, 323, 324चे गुन्हे, आणि त्यातली त्यात गुन्हा ज्याच्यावर होतोय ते सगळे खोटे गुन्हे हे निष्ठावंत शिवसैनिकांवर टाकले जातात. काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा. नितेश राणेने सांगितलं की आय पोलीस हो, काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा, माझं कुणी काही करू शकत नाही. काय कराल? फार तर व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना दाखवाल. किती मस्त बालपणा आहे हा. प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे, त्यांना भीती दाखवणे, धमकावणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम 353 नुसार गुन्हा आहे. नितेश राणेचं हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे, घाबरवणे, धमकावणे आहे. देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही. त्याचा परिणाम काय झाला दादा हो? त्याचा परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर, आपुलकी, धाक, वचक राहिला नाही. आणि तो वचक न राहिल्यामुळे दिवसाढवळ्या पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी गुन्हे करायचे. दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालायला लागली माणसं. म्हणून ही मुक्त संवादाची यात्रा होती. या मुक्त संवादामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडत होतो की काय पद्धतीने हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे. पोलिसांचा तर गैरवापर होतो. मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते. ते आले, ते बोलले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं, आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली. मळमळ कुणाची? मगाशी तुम्ही काही मांजरं आडवी तिडवी येतात असं म्हणाला. मांजरांचं आडनाव म पासून सुरू होतं का? असं काहीतरी असावं. चालला होता नरेश मस्के काँग्रेसमध्ये, तर का त्याला गाडी घालून परत आणला तुम्ही? चालला होता ना चांगला, आणि का चालला होता? याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता, म्हणून तो चालला होता. उगाच मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावायची कामं करू नका.
सदोष असताना, अपूर्ण असताना, समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना फक्त आणि फक्त श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी घाईघाईत त्या समृद्धी मार्गाचे तुम्ही उद्घाटन केले. त्या समृद्धी मार्गावर हजारो जीव गेले. जे हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण, त्याची SIT चौकशी कधी लावणार आहात तेही एकदा सांगा. ती लागली पाहिजे SIT चौकशी. कारण आम्हाला हे पक्क माहिती आहे की कालपर्यंत भाजपाने ठरवून हिंदू मुस्लिम दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक नितेश राणे असतील, राणा असतील किंवा अजून काही यांच्या भक्तुल्यांची गँग मोठी, यांच्याकडे नेते नाही आहेत, सगळे भक्तुल्य आहेत. नेत्यांना यांनी ऑलरेडी संपवले. म्हणजे ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस वावरायचे, मुंडे साहेबांची बॅग वागवायचं काम जे फडणवीस साहेब करायचे, त्याच फडणवीसांनी त्याच मुंडेंच्या लेकीचं, पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचं कटकारस्थान केलं. त्यामुळे तुम्ही ओबीसींचेही नाही ते आम्हाला पक्क कळलेलं आहे. पण जेव्हा भाजपाच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम दंगल होऊच शकत नाही, तेव्हा एक नवा डाव रचला गेला मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा. या मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामध्ये मग नाटक सुरू झालं. अरे कालपर्यंत आम्ही गुन्ह्या गोविंदाला नांदत होतो सगळे. कालपर्यंत इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आकार बागवान सुतार लोहार कुंभार अराधी बराडी गोंधळी कडेकपारी जोशी घिसाडी कैकाडी सगळीच्या सगळी माणसं गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदत होती. काय यांनी राजकारण करावं, किती गलिच्छपणा करावा. इतना तो मैं भी जानती हूँ कि आप चाणक्य बिल्कुल नहीं हो, लेकिन कपट कारस्थान में कुछ कम भी नहीं हो. हे मला पक्का माहिती आहे की SIT चौकशी आणि SIT चौकशीच्या दरम्यान भाषण करताना तुम्ही जरी राजेश टोपे आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतलं तरीही फडणवीसजी तुमचा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आहे. तुम्हाला पवार साहेबांना बोलायचंच नाहीये. तुमचा असल निशाणा एकनाथ शिंदेच आहे, खात्री. पण फडणवीस साहेब या सगळ्या गोष्टींवर तुमची क्रयशक्ती वाया घालवण्यापेक्षा महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून काम करा ना. काय एवढ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लेकी बाळींवर अन्याय अत्याचार होत आहेत. आम्ही महाराष्ट्रातल्या जिजाऊंच्या, सावित्रीच्या, ताराराणी शिंदेच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या, फातिमाबी शेखच्या, माता रमाईच्या आम्ही लेकी, काय आमच्याबद्दल भाषा आहे लोकप्रतिनिधींची. कधी सुप्रियाताईंबद्दल, कधी माझ्याबद्दल, कधी अजून कोणाबद्दल काय गलिच्छ भाषेमध्ये बोलतात ही.